नमस्कार. आपल्याला व्हॉट्सअपवर एक प्रश्न आलेला आहे की महाभारतामध्ये शनी महाराजांनी ज्या पांडवांची परीक्षा घेतली त्याच्या संबंधी कथा सांगा. तर बराच ग्रंथ वाचल्यानंतर असं समजलं असेल की कथा आहे ही महाभारतामध्ये. तर कथा काय की ज्या वेळेला पांडवांना वनवास जाहीर होतो आणि मग ते वनवासामध्ये गेल्यानंतर त्या ठिकाणी एक भरपूर घनघोर असं अरण्य असतं, वन असतं, एक जंगल असतं मोठं. आणि त्यामध्ये शनी महाराजांना अशी इच्छा होती की यांना तर 7:30 चालू झालेली आहे, यांची परीक्षा घेऊया, हे खरोखरच धर्मासाठी लढत आहेत काय याच्यासाठी. मग त्यानंतर शनी महाराजांनी आपल्या मायेच्याद्वारे एक मोठं महाल असं तयार केलं आणि त्या महाला इतकं सुंदर होतं, जवळजवळ साधारणतः 100 एकरमध्ये असं ते एक महाल होतं. त्यानंतर ते पहिल्यांदा भीमाला दिसलं. भीमराजानं जाऊन सांगितलं की अन्य पांडवांना की मला हे अतिशय या घनघोर जंगलामध्ये सुंदर असं महाल दिसायलंय, मला जाऊन पाहायचं आहे ते. त्यानंतर मग सगळ्यांनी म्हटले जाऊन ये, बघून ये. त्यानंतर मग तो भीमराजा जो आहे तो गेला आणि त्यावेळेला शनी महाराजांनी दरबांचं रूप धारण केलेलं, म्हणजे द्वारपालचं रूप धारण केलेलं. आणि त्या दरवाजाजवळ गेल्यावर महालाच्या की भीमानं सांगितलं की मला हे पाहायचं आहे मला आतून सर्व महाल कसा आहे. त्यावेळेला शनी महाराजांनी काही अटी घातल्या. त्या अटी अशा होत्या की तुम्ही आज जाऊ शकताय, पण कोणत्या तरी एका दिशेला तुम्हाला जायला लागणार आणि त्यानंतर जाऊन आल्यानंतर तुम्हाला जे काय तिथं दिसेल त्याची व्यवस्थित व्याख्या तुम्हाला करायला लागेल. जर तुम्ही व्याख्या करू शकला नाही तुम्ही, तर तुम्हाला बंदी बनवण्यात येईल असं सांगितलं शनी महाराजांनी. मग भीमराजाने अट मान्य केली. भीमराजा आत गेला. तो सुरुवातीला उत्तर दिशेला गेला आणि त्याला त्यानंतर पशु पक्षी अशी मोठमोठी झाडे दिसली त्या ठिकाणी. आणि त्यानंतर त्याला एक आश्चर्य दिसून आलं की एकूण 3 विहीर आहेत, 2 लहान विहीर आहेत, एक मोठी विहीर आहे. मग काय व्हायचं, थोड्या थोड्या वेळानं त्या मोठ्या विहीर जी आहे, मोठी विहीर, त्यातून जे पाणी उचबळायचं ते 2 लहान विहिरीमध्ये पडायचं आणि थोड्या वेळानंतर 2 लहान विहिरीतली पाणी उचबळायचं म्हणजे वर यायचं आणि त्याच्यानं मोठ्या विहिरीत पडायचं. दोन्ही लहान विहिरीतलं पाणी मोठ्या विहिरीमध्ये पडायचं. असं आश्चर्य दिसून आलं. त्यांना आश्चर्य काय दिसलं की ज्या मोठ्या विहिरीतलं पाणी एकदा वर आलं की तेच पाणी पूर्ण लहान विहिरीत पडायचं. त्या 2 लहान विहिरी तुडुंब भरायच्या, पण ज्या वेळेला 2 लहान विहिरीतलं पाणी मोठ्या विहिरीत पडायचं पण ते त्याच्यात पूर्ण पाणी भरायचं नाही. याचा अर्थ काय समजला नाही. मग ते सगळं बघितल्यानंतर त्या दरबांजवळ म्हणजे शनी महाराजांजवळ गेला भीम आणि सांगितलं की असं असं मला हे तिथं दिसलेलं आहे, पण याचा अर्थ काय मला समजलं नाही विहिरीचं, की 2 लहान विहिरीतलं पाणी मोठी विहिरीत भरू शकत नाही, पण मोठ्या विहिरीतलं पाणी इतकं जोरात आलं की 2 विहिरी भरायच्या. हे समजल्यानंतर शनी महाराज म्हणले तुम्ही माझी अट विसरला, तुम्हाला व्याख्या करता आले नाही, म्हणून तुम्हाला बंदी बनवण्यात येईल. थोड्या वेळानं अर्जुन त्या ठिकाणी आला. त्यांना पण म्हणला की मला हे पाहायचं आहे. शनी महाराजांनी अट सांगितली की कोणत्या तरी एका दिशेला जायचं आणि व्याख्या करायची. जर तुम्हाला ते करता आलं नाही तर तुम्हाला सुद्धा बंदी बनवण्यात येईल. त्यानंतर मग झालं असं की अर्जुन पण गेला, तो पूर्व दिशेला गेला आणि त्यानंतर त्यांना पण ह्या सगळ्या वस्तू दिसल्या, म्हणजे फळ फूल झाडं सगळे पक्षी वगैरे दिसले. पण त्याला आश्चर्य दिसून काय आलं की जी वासरू आहे, गायच त्या वासरूचं दूध प्यायला लागलेलं आहे, हे समजलं नाही त्याला. मग त्यानंतर तो सुद्धा आला, सगळं शनी महाराजांना वर्णन केला. पण मला एक समजलं नाही की त्या वासराचं गाय कशी लागलेलं आहे हे समजलं नाही मला. तर कृपया तुम्ही मला याच्याबद्दल काय समजलं नाही मला. मग शनी महाराज म्हटले तुम्ही अट चुकला, तुम्हाला पण बंदी बनवता येईल. त्यानंतर मग सहदेव त्या ठिकाणी आला. परत महाराजांनी अट ती सांगितली. यावेळेला सहदेव जो आहे तो पश्चिम दिशेला गेला आणि मग त्याला पण सगळं दिसलं. पण त्याला आश्चर्य दिसून आलं की जी ज्वारीचं वृक्ष आहे किंवा झाड आहे, जे जुंधळा म्हणतोय आपण त्याला मक्याचं कणीस आलेलं आहे. त्याला आश्चर्य दिसलं. त्यानं सुद्धा येऊन सांगितलं की शनी महाराज असं मला सगळं दिसलेलं आहे. आणि एक आश्चर्य दिसून आलं की जुंधळ्याच्या झाडाला मक कसं काय आलेलं आहे. शनी महाराज म्हणले तुम्ही फसलात, तुम्हाला पण अटक केली सुद्धा. त्यानंतर त्या ठिकाणी आपला नकुल आला. नकुलला पण ते सांगितलं. नकुल या वेळेला दक्षिण दिशेला गेला. त्याला सुद्धा सगळं असं दिसलं आणि त्याला काय असं दिसलं की खाली भयंकर चिखल झालेला आहे
त्याच्यावर सोन्याची एक ढाल आहे, ती लटकलेली आहे, इतकी लटकते की कोणत्याही क्षणी खाली पडू शकते, पण ती पडत नाही. मग तो सुद्धा शनी महाराजांच्या जवळ आला, त्यानं वर्णन केलं, सगळं सुंदर आहे. पण मला हे समजलं नाही की इतक्या कमी याच्यामध्ये एवढ्या भरपूर अशी मोठी ढाल आहे की काही याच्या कडेला येऊन थांबलेली आहे, कधी पडेल सांगता येत नाही. कसं काय लटकून राहिलेले, अजून का पडेना ती, पण आहे तशीच आहे. शनी महाराज म्हणा लागले की तुम्ही सुद्धा चुकलाय. भंग पावला, त्यामुळे तुम्हाला सुद्धा अटक करण्याचं तुम्हाला सुद्धा बंदी केलेलं आहे. चारही भावांना बंदी केलेलं आहे. बराच वेळ झाला युधिष्ठिर धर्मराजाला युधिष्ठिरला समजलं नाही चारी भाऊ गेली कुठं. त्यांना समजलं की या महालामध्ये गेले, तिथून आले नाहीत. आणि मग त्यावेळेला ज्यावेळेला शनी महाराजांजवळ गेले त्यावेळेला चारही भावांना बंदी बनवण्यात आलेलं दिसलं त्यांना. मग हे कसं झालं, मग शनी महाराज त्याचा पूर्ण वृत्तांत सांगितला की कोणत्या त्यांनी अटीच्या द्वारे बंदी बनवलेले आहेत. मग धर्मराज गेले. मग मला थोडंफार जसं जमलं तसं मी उत्तर देईन, तर तुम्ही यांना मुक्त कराल का? शनी महाराज म्हणले हो, तुम्ही जरी उत्तर दिला, तुम्ही सुद्धा व्यवस्थित व्याख्या केला यांनी सांगण्यानुसार, तर सगळ्यांना जे बंदी मुक्तता करण्यात येईल त्यांना सुद्धा. त्यानंतर मग झालं असं की पहिल्यांदा भीमाजवळ गेलेला आहे. भीमा तू काय काय पाहिलंस? तर भीमानं सांगितलं की 2 लहान विहिरी होत्या आणि एक मोठी विहीर होती. लहान विहिरीतलं पाणी ज्यावेळेला 2 विहिरीतलं उचमळायचं ते पूर्ण मोठ्या विहिरीत पडायचं, पण मोठी विहीर भरायची नाही. पण ज्या वेळेला मोठी विहीर तलं पाणी उचमळायचं त्यावेळेला लहान विहिरीत पूर्ण तुडूंब भरायच्या. त्यावेळेला धर्मराज म्हणाले अरे सोपं आहे अगदी, हे कलियुग कसं येणार आहे त्याचं प्रतिबिंब आहे. तर हे कसं काय बरं? तर त्याचा अर्थ असा आहे की एक लक्षात घे की 2 लहान विहिरी आणि मोठी विहीर, याचा अर्थ कलियुगामध्ये असं होणार आहे की एक बाप 2 मुलांची पोटं भरू शकतोय, पण 2 मुलं एका बापाला कधी सांभाळणार नाही, त्यांना कधी हे करता येणार नाही. झालं, बरोबर व्याख्या केली आणि शनी महाराजांनी भीमाला मुक्त केलं, टाकलं भीमराजाला. त्यानंतर अर्जुनाजवळ गेलं. अर्जुना तू काय पाहिलंस? तर त्याने सांगितलं की एक गायचं आहे, वासरूचं दूध प्यायला लागलेलं आहे. हे कसं काय? अरे हे सोपं आहे, हे पण कलियुगामधलंच आहे. तर हे कसं? तर कुठली जी आई आहे ना ती आपल्या मुलीजवळच राहणार, मुलीचा दाना पाणी खाणार, पण मुलगा अजिबात तिची सेवा करणार नाही असं सांगितलं. त्यानंतर अर्जुनाला पण सोडण्यात आलं. त्यानंतर सहदेव जवळ गेलं. सहदेवा तू काय पाहिलंस बरं? मी हे पाहिलो दादा की एका ज्वारीच्या वृक्षाला 2 मक्याची कणसं आलेली आहेत, म्हणजे वृक्ष वेगळा आणि त्याला आलेलं फळ वेगळं आहे. हे कसं काय? हे सोपं आहे अगदी, हे पण कलियुगामध्ये असं होणार आहे की ब्राह्मणांची मुलगी क्षत्रियांच्या घरामध्ये, क्षत्रियांची मुलगी ब्राह्मणांच्या घरात, ह्याला वंशच्छेद म्हणतात, असं होणार आहे. त्यानंतर त्याला सुद्धा सोडण्यात आलं. त्यानंतर नकुला तू काय बरं पाहिलंस बरं? तर त्यावेळेला नकुलानं सांगितलं की एक मोठा असा भली ढाल आहे सोन्याची, खाली भयंकर चिखल आहे, पण कोणत्याही क्षणी पडू शकते, पण ती पडली नाही. याचा अर्थ असा आहे की या चिखल म्हणजे याचा अर्थ या कलियुगामध्ये भयंकर पाप वगैरे सगळं असणार आहे. आणि ती ढाल म्हणजे सत्य आहे. ते सत्य जे आहे ना त्याला कितीही केलं तर हालेल पण पडणार नाही. याचा अर्थ कलियुगामध्ये सत्य परेशान होऊ शकत आहे, पराजित नाही कधी होणार नाही, की सत्याची बाजू आहे सगळी ती. असं म्हणल्यानंतर त्या चौथ्याही भावाला नकुलाला सोडून दिलं त्यांनी. आणि ते चारही भाऊ येऊन धर्मराजाला नमस्कार केला आणि शनी महाराजांनी सुद्धा अनेक बुद्धीचं कौतुक केलं आणि त्या पांडवांना आशीर्वाद दिला की खरोखरच तुम्ही मी एक रूप दर्भांचं धारण केलं, तुम्हाला 7.5 चालू आहे, मला फक्त टेस्ट करायचं होतं की तुम्ही किती धर्मासाठी या ठिकाणी प्रयत्नशील आहे. त्यामुळं मी तुमची परीक्षा घेतलो, तुम्ही परीक्षामध्ये उत्तीर्ण झाला, त्यामुळं तुम्हाला सगळ्यांना आशीर्वाद आहे. जी धर्माची तुम्ही लढाई लढत आहेत त्याला नक्कीच तुम्हाला यश मिळेल आणि 7.5चा तुम्हाला अजिबात प्रभाव होणार नाही, हे तुमच्याजवळ आहे. तर ही ज्यांनी सांगितलेली ती अशी कथा आहे. धन्यवाद.